श्रोते हो नमस्कार. आजची कथा घेऊन आलो आहे. असंही घडतं, आठवणींची पेटी. लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी. अभिवाचन देवेंद्र देशपांडे. ऐकूयात कथा. असंही घडतं, आठवणींची पेटी. 25 वर्षापूर्वीची गोष्ट. तेव्हा आम्ही सांताक्रूजला राहत होतो. चर्चगेटला जायचं असेल तर 11 वाजताच्या लोकलनं जात असो. ती अंधेरीवरून सुरत असल्यानं तिला त्या काळी फार गर्दी नसायची. त्या दिवशी मी आणि माझी मैत्रीण निघालो. गाडीत उजव्या बाकाजवळची सीट मिळाली. समोर एक बाई होती. तिने गुजराती पद्धतीने साडी नेसली होती आणि घुंगट अगदी खालीपर्यंत घेतलेला होता. तिचा चेहरा पण दिसत नव्हता. शेजारी सुमारे 5 आणि 3 वर्षांच्या 2 मुली होत्या. त्यांच्या अंगावर स्वस्तातले पण नवीन फ्रॉक होते. दोन्ही मुलींच्या हातात कॅडबरी होती. शेजारी प्लास्टिकच्या पिशवीत बिस्किटं पण होती. गाडी सुटली आणि त्या बाईनं दोन्ही मुलींना जवळ घेतला. त्यांचे पापे घेतले. मुलींना कुरवाळलं आणि जोरजोरात रडायला लागली. अगदी तारस्वरात ती रडत होती. दोन्ही पोरी मात्र अगदी खुशीत होत्या. मोठीनं क्रीमचं बिस्किट काढलं. त्याचे 2 तुकडे केले. धाकटीला दिले. दोघी क्रीम चाटत हसत होत्या. आईच्या रडण्याकडं त्यांचं लक्षच नव्हतं. झालं का परत सुरू? गप्प बैस, काय झालं ग इतकं रडायला? एक बाई तिला रागवायला लागली. आम्हाला काहीच कळेना. अहो, मगापासून सारखी रडतेय. काय झालंय काय सांगत पण नाही आहे. नुसती गळे काढून रडतेय. सगळ्या नुसत्या तर्क करायला लागल्या. कोणी घरी वारलं असेल, नवरा मारत असेल, भांडणं झाली असतील किंवा नवऱ्यानं सोडलं पण असेल, असं काही काही बोलत होते. ती बाई मात्र अवाक्षर बोलत नव्हती. खार स्टेशन येईपर्यंत तिचं रडणं चालूच होतं. मुलीनं प्रथमच इतकी मोठी कॅडबरी मिळालेली असावी आणि त्या मजेत खात होत्या. गाडी बांद्र्याकडे निघाली. थोडा वेळ ती गप्प होती आणि आता परत रडणं सुरू झालं. मुलीनं सारखी मिठीत घेत होती, जवळ घेत होती. कोणी किती रागावलं तरी ती रडायची थांबत नव्हती. सांगून सांगून बायका दमल्या तरी तिचं रडणं सुरूच होतं. एकजण म्हणाली, पोरीनं नवे कपडे खाऊ दिलाय, मग ही का रडती कोण जाणे. बांद्रा गेलं तशी ती गप्प झाली, शांत झाली. प्रत्येकजण आपल्या आपल्या नादात. काही वेळानंतर आम्ही दोघी तिला विसरून गप्पा मारायला लागलो. नंतर तिच्याकडं आम्ही पाहिलं पण नाही. माहीम येईपर्यंत तिचा आवाज बंद होता. माहीम आलं. उतरणाऱ्या बायका उतरल्या, चढणाऱ्या चढल्या. मध्ये 4-5 सेकंद शांत होते. अचानक ती बाई उठली, प्लॅटफॉर्मवर उतरली आणि सरळ पळत निघूनच गेली. त्याच क्षणी लोकल पण सुरू झाली. क्षणभर काय झालं आम्हाला काहीच कळेना. बाई पळाली, बाई पळाली. एकच गडबड झाली. पोलिसांना फोन करा, दादरला गाडी गेली का बघू, साखळी कशी ओढायची का, अशी कशी गेली. एकच आरडाओरडा सुरू झाला होता. तेवढ्यातून कोपऱ्यातून एक आवाज आला. ती बाई काळी का गोरी कोणी बघितलेलं नाही. आपण तिला ओळखणार पण नाही. अरे बापरे, खरंच की ही. शांतपणे ती बाई म्हणाली, पोरींना टाकून ती बाई पळून गेली आहे आणि मध्ये आपल्याला आता काहीच करता येणार नाही आहे. गाडी चर्चगेटला गेल्यावर बघू. अरे देवा, हो की. पुढच्या प्रत्येक स्टेशनवर गाडी जेमतेम 2 मिनिटं थांबणार, तेवढ्यात काय काय करणार. सगळ्यांना ते पटलं. प्रचंड भीती आणि कणव. दोन्ही पोरी तर जोरात रडायला लागल्या. विचारलं, कुठे राहता? तिकडे लांब, एवढंच सांगत होत्या. काय करावं कुणालाच कळेना. दादर आलं आणि गेलं पण. आम्ही सगळ्यांनी मुलींना सांगितलं, नका रडू, थोड्या वेळाने आई येणार आहे. हां.
तरी त्या रडतच होत्या. काही वेळानं मुली दमल्या, गप्प बसल्या. धाकटीला आता झोप यायला लागली होती. ती मोठीच्या मांडीवर झोपली. मोठी रडून रडून शांत झाली होती. बहिणीच्या अंगावर हात टाकून बसली होती. विलक्षण करुण असं दृश्य होतं. अक्षरशः आमच्या सगळ्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. अशी कशी आई ही, एवढंच म्हणत होतो. स्टेशन्स येत होती आणि जात होती. एक बाई मला म्हणाली, मी वकील आहे, मुलींना मी पोलिसांच्या ताब्यात देईन, माझ्याबरोबर तुमच्यापैकी कोणीतरी चला. पोलीस म्हटल्यावर आधी सगळ्यांचे चेहरे घाबरले. नंतर आम्ही बऱ्याच जणी तयार झालो. चर्चगेटजवळ आलं तसं त्या छोटीला उठवलं. दोघींनी त्यांचे हात धरले. त्या सारख्या म्हणत होत्या, मला आई पाहिजे, मला आईकडे जायचे, आईकडे नेणार ना. हो हो असं सांगितलं तेव्हा त्या दोघी खाली उतरल्या. पोलिसांशी त्या वकिलीणबाई बोलत होत्या. मुलींना बाकावर बसवलं होतं. इतरही आम्ही बऱ्याच जण उभ्याच होतो. मुलीला वाटलं आता आई येणार आहे. बिचाऱ्या आईची वाट पाहत होत्या. आई कधी येणार, आई कुठे आहे असं सारखं विचारत होत्या. कितीतरी वेळ आम्ही तिथेच होतो. आता या मुलींचं काय होणार या विचाराची सुद्धा भीती वाटत होती. डोळे अक्षरशः आपोआप पाहत होते. आम्ही मूकपणे उभ्या होतो. त्या मुलींना परत आई कधीच भेटणार नव्हती याचा मला प्रचंड दुःख वाटत होतं. काही वेळानंतर 2 महिला पोलीस आल्या. त्यांच्याशी आम्ही बोललो. त्या म्हणाल्या, पुढचं प्रोसिजरप्रमाणे आम्ही करतो आहे सगळं. सरकारनं अशा मुलींची सोय केलेली आहे. पण असल्या आयांचा भयंकर राग येतो. त्यांना फोडून काढावंसं वाटतं. बघा ना, आज ही लेकरं परकी झाली की नाही. त्यांचेही डोळे भरून आले होते. त्यांनी मुलींना जवळ घेतलं. त्या निघाल्या आणि लांब जाईपर्यंत आम्ही बघत होतो. त्या मुलींचं भवितव्य काय असेल, मुलींचा काय दोष, मुली म्हणून सोडून दिल्या का, मुलं झाली असती तर सांभाळली असती का, मग मुलींना का टाकलं. अनेक अनुत्तरित प्रश्न मनात उमटत होते. इतके दिवस आई म्हणजे मायाळू, प्रेमळ, त्यागमूर्ती असंच मनात होतं. पण एखादी आई अशीही असते हे आम्ही प्रत्यक्ष पाहिलं. या घटनेला इतकी वर्ष झाली तरी त्या मुली आठवल्या की माझे डोळे अजूनही भरून येतात. आज कुठं असतील त्या मुली. कधीतरी अशीच त्यांची आठवण येते मग देवाला, आणि मग हात जोडून त्याला प्रार्थना करते, देवा कुठे असतील त्या मुली त्यांना सुखी ठेव बाबा. श्रोतेहो, कशी वाटली ही कथा जरूर कळवा. धन्यवाद.